साहेब बोलले. पवार साहेबांना कधी या परिस्थितीमध्ये बघितलं की एक कागद घेता, कागद वाचतात, कागद सुद्धा त्यांना वाचता येत नव्हतं. एवढे भावनिक पवार साहेब त्या दिवशी झाले होते. मुलगा गेल्यासारखी ते वातावरण होतं. फक्त दुसऱ्या दिवशी जेव्हा अंतविधी असेल तिथे येणाऱ्या लाखो लोकांना कुठं अडचण होऊ नये म्हणून पवार साहेबांनी एका साध्या कागदावर लिहिलेला जो काही संदेश होता की हा घातपात नसून हा कुठेतरी अपघात आहे, ते कोणासाठी तर लोकांसाठी होतं. मग पवार साहेबांनी त्यावेळेस जी भूमिका घेतली लोकांसाठी ती काय चुकीची होती का? आमचं एवढंच म्हणणं आहे की तपास झाला पाहिजे अध्यक्ष महोदय. पण तपास करत असताना सुरुवात कुठे होत असते तर ती सुरुवात FIR पासून होत असते. दादांचा साधा FIR अजूनपर्यंत या महाराष्ट्रामध्ये फाईल नाही झाला अध्यक्ष महोदय. ठीक आहे, आम्ही नवीन आहोत, आम्ही यंग आहोत, तरुण आहोत. माझ्या काकींनी जर मला सांगितलं असतं की रोहित तू सगळीकडे फिरतोय, महाराष्ट्रात फिरतोय, याला भेटतोय त्याला भेटतोय, तू FIR करण्याचा प्रयत्न करतो, ये एकदा इकडे ये, माझ्याकडे अधिकार आहे, मी सत्तेत आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी अधिकाऱ्याला बोलवते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर सांगितलं असतं की अरे तू सगळीकडे वन फिरतोय, होम डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, कुठला अधिकारी पाहिजे सांग, कसलं इन्व्हेस्टिगेशन पाहिजे सांग, FIR घेतला नसेल तर मी सांगतो FIR करून घ्यायला. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तीच भूमिका जर घेतली असेल, तिन्ही लोक एकत्रित बसून आमची एवढीच इच्छा होती, मी कुठं राजकारण केलं अध्यक्ष महोदय, आमची एवढीच इच्छा होती की तपास योग्य दिशेने गेला पाहिजे. एवढी सत्ता हातात असताना त्या सत्तेचा वापर फक्त दादांना तपासाच्या बाबतीत न्याय देण्यासाठी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी व्हावी, एवढीच अध्यक्ष महोदय माझी तिथं इच्छा होती. अध्यक्ष महोदय, मी ज्या नेत्यांना भेटलो त्यांना म्हणलं VSR कंपनी जी आहे त्याची जी विमानं आहेत त्यात कृपा करून तुम्ही प्रवास करू नका. ज्या पद्धतीने तिथे मेंटेनन्स केला जातो त्याच्यात जर आपण बघितलं कधीही कुठेही ऍक्सिडेंट होऊ शकत नाही, होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, सेलिब्रिटी जातात, राजकीय लोक जातात, अधिकारी जातात, क्रिकेटर जातात, सगळे जातात, आणि पण जर उद्या जाऊन एखादा ऍक्सिडेंट त्या ठिकाणी झाला तर त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होणार तर या राज्याचं आणि देशाचं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. अध्यक्ष महोदय, दादांचा ज्या विमानात ऍक्सिडेंट झाला ते अख्खं विमान हे चेकलिस्ट विकत नाही घेतलं अध्यक्ष महोदय, हे कॅशली विकत घेतलेलं आहे, कुठेही डॉक्युमेंट नाहीत. आम्ही ईडीला पत्र लिहिलंय, आम्ही CBIला पत्र लिहिलेलं आहे, DGCAला लिहिलेलं आहे. अक्षरशः इल्लीगल पद्धतीने हे विमान घेतलं होतं आणि तेच विमान हे दादांना का देण्यात आलं असा प्रश्न अध्यक्ष महोदय आम्ही त्या ठिकाणी विचारला, पण अजूनपर्यंत उत्तर तरी त्या ठिकाणी मिळालं नाही. अहो, 2023ला जे विमान पडलं होतं दादांसारखंच विमान होतं. विमानाची किंमत होती 20 कोटी आणि त्याला इन्शुरन्स किती मिळाला? 36 कोटी मिळाला. दादांच्या विमानाची किंमत भंगारात जर आपण काढलं तरी ती कुणी विकत घेणार नाही. 16 कोटी रुपयाची किंमत होती. त्याच्यावर इन्शुरन्स किती होता? 50 कोटीचा होता. मग नफाखोरी करायची होती का? 210 कोटीचा त्याच्यामध्ये लायबिलिटी इन्शुरन्स होता. अरे पण मी जेव्हा त्या पिंकी माळीच्या घरी गेलो, अक्षरशः 5 लाख रुपये अध्यक्ष महोदय सरकारकडनं, जास्त पैसा हा सरकारकडे तिथं दिला गेला पाहिजे. हा ना, इन्शुरन्सचा पैसा VSRला जाण्यापेक्षा या पिंकी माळीच्या कुटुंबाला, या विदीप जाधवच्या कुटुंबाला, या पाठक ज्या को पायलट होत्या त्यांच्या कुटुंबाला जायला काय हरकत आहे अध्यक्ष महोदय. पण याच्यात कुणी तपास करतंय का? याच्यात कुणी चर्चा करतंय का? आम्ही जेव्हा या परिवाराशी त्या ठिकाणी बोलतोय तेव्हा परिवारातील लोक म्हणतात आमच्यापर्यंत सरकारकडनं अजून कुणी संपर्क केलेला नाही, फक्त केला तो 5 लाख रुपयासाठी. आणि संपर्क करायला सुरुवात करा. आपलीच मराठी माणसं आहेत ज्या दुर्दैवाने आपल्या बरोबर नाहीत. दादांसाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण ह्यांच्यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब इथं नाही आहेत, त्यांचा विषय सुद्धा मी काढला होता, सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. अध्यक्ष महोदय, जेव्हा एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते या राज्याचे, त्या VSR कंपनीच्या विमानामध्ये डावोसला जात होते. डावोसला जात असताना बहारेनला पेट्रोल भरण्यासाठी ते थांबले. तिथून जेव्हा त्यांनी टेक ऑफ केला तेव्हा त्यांना इराण आणि इराकमध्ये थांबवण्यात आलं. सांगण्यात आलं अजून 5 मिनिटं तुम्ही जर हवेत राहिला तर तुमचं विमान आम्ही खाली पाडू. ह्याच्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे अध्यक्ष महोदय, हे पुरावे मी एका ठिकाणी आणलेले आहेत. अहो, जेव्हा एखादं विमान भारताच्या बाहेर जात असतं, ज्या एअर एरियामधून जे जात असतं, त्या हवेतून जात असतं, त्या खाली जे देश आहे त्याची परवानगी ही घ्यावीच लागते. पण या VSR कंपनीने त्या बाबतीतली परवानगी घेतली नव्हती.
जर दुर्दैवाने एखादी घटना घडली असती आणि इराणने ते इराकली विमान पाडलं असतं, याला कोण जबाबदार होतं अध्यक्ष महोदय? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जात असताना परवानगी घेतली जात नाही आणि उद्या एखादी घटना घडली तर ह्यासाठीच मी म्हणतोय, हा जो VSR कंपनीचा मालक आहे घमंडी आहे. अध्यक्ष महोदय, त्याला काही लोकांनी विचारलं कि काय रे वाटतं तुला? तो म्हणला क्या उखाड़ लेंगे, कोई कुछ नहीं कर सकता. ये महाराष्ट्र सरकार के बारे में बात कर रहे हैं ना, उन्होंने अजीत दादा का एक्सीडेंट होने के बाद मुझे 80 करोड़ रुपए का बिल वहां पे अदा किया है. 80 कोटी रुपये दिले अजित दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर या VSR कंपनीला अध्यक्ष महोदय. आणि हा म्हणतो माझं कुणी काय करू शकत नाही. हे महाराष्ट्राचं सरकार अजूनपर्यंत त्याचं विमान वापरते अध्यक्ष महोदय. कसं नाही मिळणार? अहो, आम्ही केंद्र सरकारमध्ये असणारे जे मंत्री आहेत त्यांच्या प्रायव्हेट कंपनीचा आणि VSRचे संबंध आहेत. मी पॉलिटिकल कॉन्स्पिरसी मध्ये ते इन्व्हॉल्ड असं मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय. पण जर तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून त्या कंपनीशी जर संलग्न असताल, लग्नात तुम्ही जाणार असाल, तर न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय? ते हे सगळे जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जेव्हा हा जो VIP प्रवासाचा मुद्दा चालू होता, CM साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि दादा हे तिघं एकत्रित बसले. त्यांनी एक चांगली संकल्पना आणली होती अध्यक्ष महोदय. काय संकल्पना होती? की बाबांनो, चांगली विमानं आपल्याला असावी. आपल्या राज्य सरकारला, मुख्यमंत्र्याला वेगळं विमान, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वेगळी वेगळी विमानं, असं एक चांगली संकल्पना त्यांनी मांडली आणि टेंडर सुद्धा अध्यक्ष महोदय तिथं काढलं. ते टेंडर निघालं, काही लोकांनी ते भरलं. त्याच्यामध्ये एक कंडिशन टाकली होती अधिकाऱ्यांनी. काय कंडिशन होती? की जी कुठली विमानं घेऊ, ज्या कंपनीची घेऊ, त्या कंपनीला ऍक्सिडेंटची हिस्ट्री नसावी, अशीच कंडिशन होती ना. चांगलं आहे अध्यक्ष महोदय. पण याच्यामध्ये VSR 2023ला त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. VSRला कुठला धंदा तिथं अध्यक्ष महोदय मिळाला नसता, म्हणून हे अख्खं टेंडर कॅन्सल झालं. का हा VK सिंग मंत्रालयात आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन अधिकाऱ्यांसमोर त्यांनी गोंधळ घातला. आप मेरा टेंडर कैसे कैंसिल कर सकते हो, आप मुझे कैसे काम नहीं दे सकते, असं काही ते गोंधळ घातल्यानंतर हे अख्खं टेंडर कॅन्सल झालं. हे टेंडर कॅन्सल झालं नसतं आणि ऍक्सिडेंट हिस्ट्रीवाल्यांना जर काम देणं हे या सरकारने टाळलं असं अध्यक्ष महोदय, आज आमचे अजितदादा जिवंत असले असते. हे आमचं मत आहे. कुठं राजकारण करतोय आम्ही, पण ह्या खोलात गेल्याशिवाय या विषय हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कुठे येणार नाही. अध्यक्ष महोदय, तुम्ही जर बघितलं तर 27 जानेवारी म्हणजे ज्या दिवशी आदल्या दिवशी 15 कोटीचं बिल दिलं, 28 जानेवारीला अजितदादांचा अपघात त्या ठिकाणी झाला. 9,81,00,000 रुपये त्या ठिकाणी देण्यात आले 28 तारखेला. 29 तारखेला दुसऱ्या दिवशी 16.5 कोटी दिले. फेब्रुवारी 26 32 कोटी दिले. मार्च 26 25 कोटी दिले. म्हणजे क्रॅश नंतर आतापर्यंत 83 कोटी रुपये जर दिले तर अध्यक्ष महोदय त्या माणसाला अहंकार येणारच ना. कोण माझं काय करू शकत नाही. अहो, का असं करताय? का त्याला वाचवलं जातंय अध्यक्ष महोदय? हे असे आमचे अध्यक्ष महोदय तिथं काही प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, त्यांना हा सगळा विषय समजून सांगितला. त्यांनी पूर्ण विषय समजून घेतला. विषय समजून घेतल्यानंतर 6 मार्च 2026ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी होम मिनिस्टर देशाचे म्हणजे अमित शाह साहेबांना पत्र लिहिलं. त्यांचे आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी मांडलेले सर्व मुद्दे घेतलेले आहेत. ज्याच्यामध्ये क्वालिटीचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये तो चोरी करायचा VSR, हे सगळं आहे. मग एवढे सगळे मुद्दे CM साहेबांच्या कार्यालयाली जर HM साहेबांना तिथे लिहिले असतील तर का आपण वापरतो हे विमान? खरं तर काकींना मला सांगायचंय, ते सुद्धा त्या VSRच्या विमानात गेल्या होत्या. आणि VK सिंग तिथं म्हणतोय कि जिसकी मौत हुई है, जिसका एक्सीडेंट उनकी पत्नी VSR से ट्रैवल कर रही है, तो रोहित पवार को क्या अडचण आहे? अहो, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी अध्यक्ष महोदय तिथं महत्त्वाच्या असतात. आणि याच्यातच अध्यक्ष महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पत्रामध्ये त्यांनी स्पेसिफिकली अमित शाह साहेबांना सांगितलेलं आहे की रोहित पवार जे म्हणतोय 12 रूलच्या अंतर्गत हे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, त्याचा विचार करण्यात यावा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता देशाच्या गृहमंत्र्याला जर पत्र देत असेल तर अध्यक्ष महोदय पुढच्या 7 दिवसामध्ये, ठीक आहे 6 मार्चचं हे पत्र आहे, आजपर्यंत काही झालं नाही, पण मग पुढच्या 10 दिवसांमध्ये 12 रूलच्या अंतर्गत एन्क्वायरी झाली पाहिजे. मला माहिती आहे शहा साहेब महाराष्ट्राचा मान ठेवतील, देवेंद्र फडणवीस साहेबांचा मान ठेवतील. त्यांनी दिलेलं हे पत्र हे स्वीकारून
रूल 12च्या अंतर्गत ही तपासणी होईल अशी इच्छा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, शेवटचे 2 मुद्दे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, कोण येते उठसूट आम्हाला म्हणते AIB चा रिपोर्ट येऊ द्या. अहो, पहिला रिपोर्ट आला त्याच्यामध्ये भरमसाठ चुका आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणतात राईट बँक झालं. अध्यक्ष महोदय, ते लेफ्ट बँक झालं होतं. तिथं झाडं, खूप सारी झाडं होती, त्या झाडाला विमान धडकलं आणि मग ऍक्सिडेंट झाला. कशाला अध्यक्ष महोदय खोटं? म्हणजे अतिशय हलक्यात त्यांनी हे इन्व्हेस्टिगेशन घेतलंय अध्यक्ष महोदय, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. अध्यक्ष महोदय, मगाशी CM साहेब बोलत असताना नासिम प्रकरणाबद्दल ते बोलले. SIT केली, अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आणि गेल्या 10 दिवसामध्ये त्या चोराला पकडलं, पण किती प्रॉपर्टी ती शोधली, पण कारवाई सुद्धा केल्या. चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. मग त्याच्याबद्दल हे होऊ शकत असेल तर या राज्याचा एवढा मोठा नेता जाऊन CIDला हे काम देऊन कुठं तपास चालू आहे हे सुद्धा कळत नाही. काय चाललंय हे सुद्धा आम्हाला काही तपास नाही अध्यक्ष महोदय. हे कितपत योग्य आहे अध्यक्ष महोदय? पण का केलं जातंय? का तपास केला जात नाही? दादांना महत्व द्यायचं नाही का? दादाच्या त्या ऍक्सिडेंटच्या मागे काय आहे हे रहस्य लोकांसमोर आलं नाही पाहिजे का? कोणातरी वाचवण्याचा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय का? असे अनेक प्रश्न याच्यामुळे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्हाला पडतात. अध्यक्ष महोदय, CBIला तपास द्यावा ही मागणी आमची नव्हती. ठीक आहे, CBI मोठी संस्था आहे. ही मागणी सत्तेत असणाऱ्या अजितदादांच्या पक्षानेच केली होती. ही कधी केली होती अध्यक्ष महोदय? 35 दिवसापूर्वी. आता 35 दिवसापूर्वी जेव्हा तिथं रिक्वेस्ट केला असेल की CBIकडे तपास द्यावा, अध्यक्ष महोदय, सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत बिहार सरकारले केंद्र सरकारला आज पत्र लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी CBIने ते स्वीकारले. अजितदादांच्या बाबतीत 35 दिवस झाले अध्यक्ष महोदय, अजून ते तपासणी स्वीकारलं नाही. आणि कहर बघा अध्यक्ष महोदय, तुम्ही सत्तेत आहात, तुमचा नेता गेलेला आहे, तुमच्या नेत्यामुळे तुम्ही सत्तेत आहात आणि त्या नेत्याच्या तपासाबद्दल तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागतं, रिमाइंडर पत्र की बाबा आमचं काय झालं CBIच्या एन्क्वायरी बद्दल. का अध्यक्ष महोदय, का द्यावं लागतं? अहो, कसली ही सत्ता? जवळचा माणूस गेला, ज्याच्यामुळे आपण राजकारणामध्ये आहोत, तो माणूस गेलाय आणि त्याला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर काय करायचं या सत्तेचं? काय करणार तुम्ही या सगळ्या गोष्टीचं अध्यक्ष महोदय? स्मरणपत्र आपल्याला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी द्यावं लागतं. अध्यक्ष महोदय, काही लोक म्हणतात मी दिल्लीला कशाला गेलो. अध्यक्ष महोदय, इथं तर मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, सगळ्या नेत्यांना भेटलो. इथं मी माझा लक्षवेधी दिला होता, तो चर्चेत तिथे येत नव्हता. DGCAचा विषय दिल्लीचा, CBIचा विषय दिल्लीचा, त्यानंतर तुम्ही तिथं जो एव्हिएशन मंत्रालयाचा विषय दिल्लीचा, तिथं जाऊन काही नेत्यांना भेटणं हे अध्यक्ष महोदय माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. याच्यामध्ये राहुल गांधीजी जे या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना भेटलो. त्यांनी 45 मिनिटं या विषयामध्ये लक्ष घातलं, विषय समजून घेतला आणि त्यांना जेव्हा कळालं की FIR केला जात नाही महाराष्ट्रामध्ये, तेव्हा ते म्हटले हे होऊच शकत नाही, कारण का तो सगळ्यांचा अधिकार आहे. FIR हा 173च्या अंतर्गत झालाच पाहिजे. मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली तेव्हा त्यांनी एक स्टेटमेंट वापरलं. त्यांनी सांगितलं अशा राज्यात तुम्ही जावा जिथं खऱ्या अर्थाने न्याय दिला जाऊ शकतं अध्यक्ष महोदय. त्यानंतर मी खरगे साहेबांना भेटलो, सोनिया गांधीजींना भेटलो, विविध इतर पक्षाच्या नेत्यांना भेटलो. सुप्रियाताईंनी या सगळ्या बैठकीसाठी अध्यक्ष महोदय तिथं मदत केली. दिल्लीमध्ये मनोज झा सरांनी विषय मांडला, अरविंद सावंत साहेबांनी मुद्दा मांडला, संजय राऊत साहेबांनी अध्यक्ष महोदय तिथं मुद्दा मांडला. सुप्रियाताई त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो विषय तिथं चर्चेना दुर्दैवाने त्या ठिकाणी येत नाही. अध्यक्ष महोदय, इथं सुद्धा जर आपण बघितलं तर विजय वडेट्टीवारांनी मांडला, नाना पटोले साहेबांनी मांडला, भास्कर जाधव साहेबांनी मांडला, अमित देशमुख साहेबांनी मांडला, विश्वजित भाऊंनी मांडला. त्याचबरोबर आमचे पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आक्रमक पद्धतीने, आवाज साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, त्याचबरोबर वरच्या हाऊसमध्ये अमोल मिटकरी, त्यांनी तर अक्षरशः फार मनापासून त्यांच्या पक्षाचे आमदार विरोध असताना सुद्धा ते लढत आहे या विषयाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेऊन. शशिकांत शिंदे साहेब तिथं बोलत आहेत. इथं काल नाना पटोले साहेब, नितीन राऊत साहेब, चेतन तुपे, खोसकर भाऊ असतील, दीपक केसरकर असतील, काशीनाथ भाऊ असतील, दाते, यांनी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तिथं मांडला. आम्ही तिथं जातो, इकडे भेट तिकडे भेट. आमच्याबरोबर काय साधे कार्यकर्ते, सुनील भुसारा, अतुल लोंढे, रवी वरपे, विकास लवांडे, फहाद अहमद, राजापूरकर, सुनील कांबळे, पंकज मोवड, पंकज बोराडे आणि सर्व पत्रकार, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही
भांडण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतोय. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ते FIR होणं असतं. शेवटच्या टप्प्यात अध्यक्ष महोदय तिथं आलेलो आहे. तुम्ही एवढं मनापासून माझे काही शब्द ऐकून घेत असाल ते त्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो.